नमस्कार, मी मनस्री. मनस्रीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर इतकं भारी पडले ही साफसफाई करणं. मी असं का म्हणते ते पुढे तुम्हाला समजेलच. तर थोडीशी तब्येत बरी वाटली म्हणून मी क्लिनिंग करायला घेतलं बाहेरचं. घराच्या बाहेर खूप असं स्क्रॅप वगैरे ठेवलं जातं इकडे. म्हटलं आज क्लीन करावं आणि ग्रेशूच्या मदतीनं थोडंसं साफसफाई करायला घेतलं. थोडं सामान तिनं खाली ठेवायला मदत केली. त्याच्यानंतर ती खाली खेळायला गेली. इतका सारा पसारा मी काढला, सगळं आवरलं, छान क्लीन केलं आणि त्याच्यानंतर ते व्यवस्थित ठेवून दिलं. नको असलेलं सामान बाहेर काढून टाकलं आणि स्क्रॅपला ज्या काही बॉटल्स वगैरे द्यायच्या होत्या त्या पण सगळ्या बाहेर काढून टाकल्या. नको असलेले चप्पल वगैरे भरपूर वरती ठेवलं गेलेलं सामान जे मी आता बाहेर काढलं आणि काढल्यानंतर इतकं छान आणि फ्रेश वाटत होतं ते हे सगळं क्लीन केल्यानंतर. तर हे सगळं क्लिनिंग झालं आणि त्याच्यानंतर मी इतकी आजारी पडली की 4 दिवस मला व्लॉग करता आला नाही, घरातलं काहीच व्यवस्थित करता आलं नाही. हे बघा एवढं सगळं ना घाण झालं टेरेसवर पावसामुळे की काही विचारूच नका. आणि हे सगळं स्क्रॅपला द्यायचं होतं मला. तर जसं मी म्हटलं इतकी आजारी पडली की भयानक 4 दिवस खूप त्रास झाला आणि मग त्याच्यानंतर व्हिडिओ बनवलेच नाहीत. त्याच्यानंतर हा 3 दिवसानंतरचा व्हिडिओ मी परत इथं अटॅच केलेला आहे. माझा मामाचा भाऊ मला बघायसाठी आला होता, तब्येत बरी नव्हती म्हणून. ह्यांचं हे प्रेम ना खरंच खूप मानण्यासारखं आहे खरं तर. स्वतःचं वय झालेलं असूनसुद्धा भेटायला येणं अजिबात सोडत नाहीत. नको म्हटलं तरी ऐकत नाहीत. खरंच त्यांचं प्रेम हे आहे. आणि त्याच्यानंतर हे आईनं गावाकडनं काही पाठवलं होतं मसुरं वगैरे. तर असा होता आजचा व्हिडिओ. बाय.